पुण्यातील पोर्श प्रकरण ताजे असतानाच आता कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलाच्या बेजबाबदारपणा एका निष्पाप जीवावर बेतलाय। घरातील कारची चाबी चोरून रस्त्यावर स्टंटबाजी करणाऱ्या एका 17 वर्षीय मुलाने कल्याणचे नामांकित व्यावसायिक श्रीनिवास तांदळे यांना चिरडले। सायकलिंग करणाऱ्या तांदळे यांचा ह्या भीषण अपघातात मृत्यू झालाय। कल्याणमध्ये या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त होतोय। कल्याणमधील चांदोरे भागातून जाणारा रिंग रोड जो मॉर्निंग वॉक आणि सायकलिंग करणाऱ्यांसाठी हक्काची जागा मानली जाते, मात्र मंगळवारी रात्री याच रस्त्यावर मृत्यूने फेर धरला होता। तर कल्याणचे नामांकित व्यावसायिक श्रीनिवास तांदळे हे नेहमीप्रमाणे सायकलिंग करीत असताना पाठीमागून येणाऱ्या एक भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की तांदळे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय। धक्कादायक बाब म्हणजे या कारच्या स्टेअरिंगवर एक 17 वर्षाचा अल्पवयीन मुलगा होता। अपघातानंतर हा मुलगा घटनास्थळावरून फरार झालाय, तर खडकपाडा पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करत कार जप्त केली आणि बुधवारी सकाळी 9च्या सुमारास या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं। केवळ मुलावरच नाही तर त्याच्या हातात गाडी देणाऱ्या पालकांवरही कठोर कार्यवाही करण्याचे संकेत दिले। तर प्रश्न उरतो की पालकांच्या निष्काळजीपणाचा, तर दुसरीकडे प्रशासनाचा ढिसाळ कारभार। पालकांचे हे गांभीर्य कधी वाढणार? आपल्या मुलांची एका मिनिटाची मस्ती दुसऱ्या कोणाचे तरी घराचा आधार हिरवून घेऊ शकतो याची जाणीव कधी होणार? या अपघातानंतर कल्याणमधील सायकलिंग ग्रुप आणि नागरिक आक्रमक झाले आहेत। तर नामांकित सायकलिंग ग्रुपच्या सदस्या डॉक्टर रहनुमा शामुद्दीन यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर बोट ठेवले। ज्या रस्त्यावर हा अपघात झाला तेथे पूर्वी बॅरिकेडिंग होते, ज्यामुळे अवजड आणि वेगवान वाहनांना बंदी होती। मात्र काही दिवसापूर्वी हे बॅरिकेड्स हटवण्यात आले आणि हा रस्ता स्टंटबाजीचं कुरण बनलाय। या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ आणि रिंग रोडवरील सुरक्षा वाढवण्यासाठी गुरुवारी कल्याणमधील सायकलिंग ग्रुप आणि नामांकित व्यक्ती मोठे आंदोलन करणार आहेत। तर रिंग रोडला डेथ ट्रॅप बनवणाऱ्या या व्यवस्थेविरोधात आज कल्याणकर एकवटले आहेत। श्रीनिवास तांदळे यांच्या मृत्यूने केवळ एका कुटुंबाचा आधार गेला नाही, तर कल्याणमधील सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। आता पोलीस या प्रकरणात केवळ मुलावर कार्यवाही करतात की अशा बेजबाबदार पालकांनाही तुरुंगाची हवा दाखवतात हे पाहावं लागेल।